डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखक धनंजय कीर. अभिवाचन डॉक्टर दिलीप शिंदे. थोड्या दिवसांनी एल्फिन्स्टन माध्यमिक शाळेत जाऊ लागला. या सरकारी शाळेत भीमाचा मानभंग होऊ नये असं वाटणं साहजिक होतं. इथंही भ्रमाचा भोपळा फुटला. शाळा ही बाहेरच्या जगाची छोटी आवृत्ती, मुलं आईबापांच्या छोट्या आवृत्त्या. या शाळेतील मुलांनीही भीमाला अपमानाचे चटके कळत वा न कळत दिलेच. शिक्षकाच्या सांगण्यावरून भीम एकदा अंकगणितातील उदाहरणं सोडविण्यासाठी फळ्याकडे जाऊ लागला. तोच वर्गातील मुलांनी एकच गिल्ला केला. ती फळ्याकडे धावत सुटली. तो गिल्ला कशासाठी होता? फळ्याच्या आड ठेवलेले आपले फराळाचे डब्बे भीमाच्या स्पर्शाने विटाळतील ह्या भयानं ते फळ्यामागून काढून बाजूला भिरकावून देण्यासाठी ती धावली होती. त्या डब्यांचा तो आवाज बाहेरच्या जगातील विटाळ वेडाचा प्रतिध्वनी होता. हा आवाज नि तो गलबला भीमाच्या कानात सदैव घुमत राहिला असल्यास नवलते काय? शिक्षकांपैकीच एकजण त्याला म्हणे, अरे तू महार, तुला शिकून काय करायचंय? तू आपला शाळा सोडून जा कसा? तेजोभंग करणारे ते शब्द सदोदित ऐकून भीमाचा संताप अनावर होई. एकदा तो ताडकन उठून खणखणीत आवाजास त्या शिक्षकास म्हणाला, महाशय, तुम्ही आपलं काम करा कसं? नसती उठाठेव करायला तुम्हाला सांगितलं कुणी? भीमासाठी अभ्यासाकरिता स्वतंत्र खोली नव्हती. मुलांकरिता घरी शिक्षक ठेवणं सुभेदारांना शक्य नव्हतं. डबक चाळीतील त्यांची खोली धुरकट असून घरगुती वस्तूंनी नि भांड्याकुंड्यांनी भरलेली असे. तिच्या एका कोपऱ्यात माळ्यावर जळाऊ लाकडांचा साठा होता. दुसऱ्या कोपऱ्यात चूल होती. विश्रांती, झोपणे, जेवण, अभ्यास यासाठी ती एकच खोली. अशा गर्दीतही मुलांच्या अभ्यासाची सोय रामजींनी एक युक्ती काढून साधली. रात्री मुलगा लवकर गोधडीवर झोपी जाई. त्याच्या उशाजवळ भिंतीला टेकून घिरट कोंबलेला असे. पायाशी बकरी धापा टाकीत असायची. 2 वाजेपर्यंत स्वतः जागून रामजी मुलाला अभ्यासासाठी 2 वाजता उठवीत असत. मुलगा अभ्यासास बसला म्हणजे ते झोपी जात. तेलाच्या मिनमिनीत दिव्याशेजारी ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता भीम अभ्यास करून पहाटे 5 वाजता पुन्हा झोपत असे. सकाळी उठे, स्नान करून शाळेत जाई. शाळेशेजारी कामावर जाणारा एक कामगार भीमाचा जेवणाचा डब्बा घेऊन जाई. दुपारी भीम शाळेतच जेवी. भीमाचा याच वयात कामगार जीवनाशी संबंध आला. तो मधून सुट्टीच्या दिवशी नातलग मंडळींचे जेवणाचे डबे घेऊन गिरणीत जायचा. अलीकडे भीमाचा व्रात्यपणा नि उन्हाळकी कमी झाली असली तरी क्रिकेटचा त्याला अतिशय छंद लागला होता. क्रिकेटचे सामने होत त्यावेळी भीमाची बाजू हरली तर भीमाची सवंगडी शेवटी दुसऱ्या पक्षाशी मुद्द्यावरून गुद्द्यावर येत. झुंज जुंपली तर सवंगड्यांनी लढायचे नि भीमाचे रक्षण करायचे असे चाले. मध्यंतरी रामजी सुभेदारांनी एका गोष्टीचा निर्णय केला. त्यांनी आनंदाला नोकरीस लावले. आता त्या सर्वांनी भीमाच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून त्याचं होईल तेवढं शिक्षण करायचं असा निर्धार केला. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असता भीमानं आपल्या अभ्यासात खंड पडू दिला नाही. तो प्रतिवर्षी परीक्षा उत्तीर्ण होत असे. वडिलांच्या उत्तेजनामुळं आणि काही उदार मनस्कांच्या सहानुभूतीमुळं आपला अभ्यास नेटानं करून भीम मॅट्रिकची परीक्षा 1907 साली उत्तीर्ण झाला. त्याच्या वडिलांचा आनंद गगनात माविना. मुलानं यशाचा एक टप्पा गाठला हे पाहून त्यांना धन्यता वाटली. भीमरावानं 750 पैकी 282 गुण मिळवले. अवांतर वाचनात जे घडलेले असतात किंवा विद्यार्थी दशेत चळवळीत जे गुंतलेले असतात त्या विद्यार्थ्यांची परीक्षेतील यशाची श्रेणी बहुधा मध्यम प्रतीचीच असते. महार मुलानं मॅट्रिकच्या परीक्षेत यश मिळवायचं म्हणजे त्या काळी ती अघटित घटनाच. त्या प्रित्यर्थ एक समारंभ करण्यात आला. त्या समारंभाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील एक नामांकित कर्ते समाजसुधारक सीताराम केशव बोले यांना देण्यात आले. त्या सभेस मुंबईतील दुसरे एक विख्यात विचारवंत, प्रसिद्ध शिक्षक, नानावलेले ग्रंथकार आणि निष्ठावंत समाजसुधारक गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हेही उपस्थित होते. केळुस्कर चर्नी रोडवरील बागेत सायंकाळी वाचित बसलेले असत. एक दिवस बाजूच्या बाकड्यावर एक तरतरीत दिसणारा मुलगा दिसला. तो मुलगा म्हणजे भीमराव. त्यांचं कुतूहल जागं होऊन त्यांनी भीमरावाची ओळख करून घेतली आणि त्याला उत्तेजन दिलं. त्यांची त्याच्यावर मर्जी बसली. भीमरावाच्या गौरवार्थ तेही 4 शब्द बोलले आणि त्याप्रसंगी त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्धाचे मराठी चरित्र भीमरावांना भेट म्हणून दिले.
सभा संपल्यानंतर रामजी पंताकडे गुरुवर्य केळुस्करांनी भीमरावांच्या पुढील शिक्षणाच्या व्यवस्थेसंबंधी विचारपूस केली. तेव्हा तो मानधन पुरुष उत्तरला, माझी परिस्थिती अडचणीची आहे हे खरे, तरी मी भीमाला उच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला आहे. भीमरावाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर थोड्याच दिवसात त्यांच्या विवाहाचा बेत ठरला. त्या काळी मुलामुलींची विवाह बहुधा विद्यार्थी दशेतच होत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे नामांकित पुढारी महाराष्ट्रात होऊन गेले त्या सर्वांचे विवाह त्यांच्या अल्पवयातच झाले होते. त्या रूढीनुसार सुभेदारांनी भीमरावांचा विवाह केला. आपल्या वडिलांच्या इच्छेस मान देऊन भीमरावही विवाह करण्यास राजी झाले. हा विवाह जुळण्यापूर्वी भीमरावांचे 1-2 वांगनिश्चय रामजी सुभेदारांनी मोडल्यामुळं त्यांना आपल्या जात पंचायतीस 5 रुपये दंड भरावा लागला होता. विवाहस्थळ भायखळ्याचा बाजार ठरले होते. तेथील उघड्या छपरात एका कोपऱ्यात मुलीकडील वऱ्हाड जमलं, दुसऱ्या कोपऱ्यात नवऱ्याकडील वऱ्हाडी जमले. पायाखालील गटारातून घाण पाणी वाहत होतं. चबुतऱ्याचा उपयोग बाक म्हणून करण्यात आला. सर्व बाजाराचा विवाहस्थळ म्हणून उपयोग झाला. लग्नकार्य आनंदात आणि उत्साहात पार पडलं. सकाळी बाजारात कोळणी येण्यापूर्वी वऱ्हाड घरी परतलं. विवाहसमयी भीमरावांचं वय 17 वर्षांचं आणि मुलीचं वय 9 वर्षांचं होतं. मुलीचे सासरचे नाव रमाबाई ठेवण्यात आले. मुलगी वयानं लहान पण स्वभावानं शांत आणि सुस्वभावी होती. ती गरीब पण सच्छील घराण्यातील असून आपल्या बापाची ती धाकटी मुलगी होती. तिचा बाप भिकू धुत्रे हा दाभोळजवळील वनंद गावचा. तो दाभोळ बंदरावर हमाली करत असे. तिच्या लहानपणीच आईबाप निवर्तले होते. तिचे नि तिच्या भावंडाचे पालनपोषण तिच्या चुलत्याने नि मामाने केले. तिचा भाऊ शंकर धुत्रे हे मुद्रणालयात नोकरीस असत. धुत्र्यांना वनंकरही म्हणत. याच वेळेस महाराष्ट्रातील अस्पृश्योद्धाराची चळवळ पुढे सरकू लागली होती. अस्पृश्य समाजातील शिवराम जानबा कांबळे हे महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजात जागृतीचं कार्य करीत होते. सोमवंशीय मित्र या नावाचे एक मासिक ते पुण्याहून प्रसिद्ध करीत असत. भारतातील पहिली अस्पृश्यांची परिषद बोलविण्याचा मान या कर्तृत्ववान नेत्याचा आहे. भारतीय अस्पृश्यांना त्यांच्या पूर्वजांच्या धर्मात राहू देऊन त्यांना ज्ञानदान करावे आणि त्यांची ऐहिक उन्नती करावी असं निवेदन भारत सरकारास त्यांनी पुढं लवकरच सादर केलं. त्यावेळचे दुसरे अस्पृश्योद्धारक नेते कर्मवीर विठ्ठलराम हे होत. त्यांनी विलायतेस जाऊन समाजशास्त्राचा आणि सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केला होता. तेथील दलितोद्धार विषयक कार्याची संपूर्ण माहिती मिळविली. भारतात परत आल्यावर त्यांनी भारतातील निरनिराळ्या समाजांच्या जीवनाचं निरीक्षण करण्यासाठी भारतभर दौरा काढला. पुढं सर नारायण चंदावरकर यांच्या साह्यानं डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. अस्पृश्योद्धाराचा हा पहिलाच संघटित प्रयत्न होय. परंतु कर्मवीरांच्या मनावर उदारमतवादी प्रणालीचा बराच प्रभाव असल्यामुळं सामाजिक संघर्ष टाळून त्यांना अस्पृश्यता निवारण साधायचं होतं. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सर्वंट्स ऑफ इंडिया या संस्थेनं सुद्धा अस्पृश्योद्धारासाठी बरीच सहानुभूती दाखवली. मी अस्पृश्यता पाळणार नाही अशी त्यांच्या संस्थेच्या प्रतिज्ञापत्रकात सभासदास अट घातलेली असे. भीमरावांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचं हे चित्र आहे. भीमराव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. अस्पृश्य गणलेल्या माणसाला हा एक नवीन प्रकारचा अनुभव, नवीन जीवन आणि असंभाव्य अशी एक संधी होती असंच म्हटलं तरी चालेल. आजारीपणामुळं भीमरावांचं 1 वर्ष वाया गेलं. भीमरावांची इंटर आर्ट्सची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत रामजी सुभेदारांनी मुलाच्या शिक्षणाचा भार कसाबसा सोसला. त्यांना हा शिक्षणाचा व्यय झेपत नाही असं पाहून गुरुवर्य केळुस्कर यांनी सर नारायण चंदावरकर यांच्या मध्यस्थीनं बडोदा नरेशांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. अस्पृश्यांना उत्तेजनार्थ आपण सहाय्य देऊ अशी जी घोषणा मुंबई नगर भवनातील सभेत बडोदा नरेशांनी केली होती तिची आठवण देऊन गुरुवर्य केळुस्करांनी भीमरावांना त्यांच्यासमोर उभं केलं. बोले तैसा चाले या वचनाचे महाराज एक चालते बोलते प्रत्येकच होते. महाराजांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं भीमरावांनी समाधानकारक दिली. त्याला आपल्या सरकारची मासिक 25 रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचं मान्य केलं. या बाबतीत शिवराम जानबा कांबळे यांचेही त्यांच्याशी बोलणे झाले होते असं एका ठिकाणी कांबळे यांनी नमूद करून ठेवलं आहे. अशा प्रकारे बुद्धाचं चरित्र भीमरावांना भेट म्हणून देऊन केळुस्करांनी भीमरावास समाजातील उच्च नीचतेविरुद्ध उठण्यास न कळत आवाहन केलं.
आवश्यक अशी त्यांची मनोभूमिका तयार केली. त्यांनी भीमरावाच्या ज्ञान संपादनाच्या मार्गावर आपल्या सहानुभूतीचा प्रकाश टाकला. स्वतःच्या बुद्धिवैभवात भर टाकण्याची त्यांना एक अमोल संधी मिळवून दिली. ही एक गुरुवर्याच्या आयुष्यातली मोठी अविस्मरणीय अशी कामगिरी होय. चांगली कृत्य यज्ञापरी असे म्हणतात तेच खरं. भीमरावांच्या महाविद्यालयात प्राचार्य कॉव्हर्टन, प्राध्यापक मुल्लर, प्राध्यापक अँडरसन असे नामांकित प्राध्यापक होते. पण त्यांची शिकवण्याची पद्धत भीमरावाच्या मनाची पकड घेऊ शकली नाही. प्राध्यापक मुल्लरांचे तर भीमरावांवर गाढ प्रेम असे. ते भीमरावास आपले सदरे देत, पुस्तके देत, तरी पण भीमरावांच्या अंतःकरणात नवचैतन्य कोणी ओतू शकलं नाही. महाविद्यालयात असताना भीमरावास तिथेही पाणी पिण्यास मिळत नसे. या आजूबाजूच्या वातावरणामुळं ते कष्टी होत असत. दलितांची दैन्यावस्था पाहून आणि त्यांच्या केविलवाण्या किंकाळ्या ऐकून त्यांचं मन अस्वस्थ होत असे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे हे संतवचन किती यथार्थ आहे. भीमरावांनी जरी परीक्षेत यश मिळविण्याच्या दृष्टीनं अभ्यास चालविला होता, तरी अवांतर वाचन हाच त्यांच्या आयुष्यातील खरा आनंद होता, ब्रह्मानंद होता. त्या विद्यालयातील जीवनात योग्य असं मार्गदर्शन लाभलं नसतानाही त्यांचे वाचन एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन चालू असे. पुढील आयुष्यातील जीवन संग्रामासाठी जी जी बुद्धीला आणि मनाला संपन्ननी सामर्थ्यवान करणारी साधनं ती संपादन करण्यास त्यांनी जणू आरंभच केला होता. याचवेळी पोयबावडी येथील इम्प्रूव्हमेंट चाळ नंबर 1 मध्ये रामजी सुभेदारांनी बिराड हलवलं. या चाळी सरकारनं बांधायचं ठरवलं. तेव्हा रामजी सुभेदारांनी त्या काळच्या मुंबईच्या राज्यपालांची भेट घेतली होती आणि अस्पृश्य वर्गासाठीही त्या चाळी खुल्या ठेवाव्यात असं त्यांच्याकडे अर्ज सादर केला होता. त्याची फलश्रुती म्हणजे अस्पृश्यांना स्पृश्यांसंगे त्या चाळीत राहायला जागा मिळाल्या ही होय. चाळ नंबर 1 मधील दुसऱ्या मजल्यावरील समोरासमोरील 50-51 क्रमांकाच्या खोल्यात आंबेडकर राहत असत. खोली क्रमांक 50 मध्ये भीमराव अभ्यास करीत. उठण्या बसण्यासाठी तीच खोली होती. खोली क्रमांक 51 मध्ये स्वयंपाकघर असे. खोलीत भीमराव अभ्यास करीत असता वडील बाहेर पहारा देत बसत. परीक्षा जवळ येताच भीमरावांनी झटून अभ्यास केला आणि 1912 साली झालेल्या BA च्या परीक्षेत ते यशस्वी झाले. पण योगायोग असा की भीमराव आंबेडकरांनी पुढं स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे पहिले प्राचार्यपद भूषविणारे अबा गजेंद्र गडकर हे याच परीक्षेत पहिले आले होते. भारतातील राजकीय असंतोषानं त्यावेळी पराकाष्ठेनं उग्र स्वरूप धारण केलं होतं. मत स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य यांची गळचेपी दिवसेंदिवस अधिक होत होती. याबाबतीत केलेली प्रार्थना, निषेध, निवेदनं ही देशद्रोहाची गुणगुणच आहे असं ब्रिटिश सरकार माने. सरकारच्या मते त्या चळवळीचे नेते सर्व देशद्रोही होते. सरकारने लोकमान्य टिळकांची, मंडालेला आणि सावरकर बंधूंची अंदमानला रवानगी केली होती. महाराष्ट्रातील तेजस्वी संपादकांना तुरुंगात डांबलं होतं. महाराष्ट्रातील क्रांतिकारकातील काही तरुण फाशी गेले, काही तुरुंगात खितपत पडले होते. या दडपशाहीमुळं सर्व देशभर असंतोषाच्या प्रचंड झंझावाती लाटा एकामागून एक पसरत होत्या. त्या हल्लकल्लोळामुळं शिवाजीचा महाराष्ट्र हादरला. त्यामुळं टिळकांच्या पुनरागमनापर्यंत महाराष्ट्रात भीषण शांतता पसरली. भारतातील या ज्वालाग्राही घटनांचे प्रतिध्वनी भीमरावांच्या देशाभिमानी मनावर किती खोलवर उठले होते याचे चित्र त्यांच्या प्रांतिक कोशव्यवस्थेचा विकास या सुप्रसिद्ध ग्रंथात पाहायला मिळतात. सत्ता आपणहून क्वचित आत्महत्या करते हे तत्त्व सांगून भीमराव आंबेडकर म्हणतात, गुन्हे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक निर्बंधाची गुन्हा आणि दंडसंहितेत तरतूद केली आहे. त्यावर संतुष्ट न राहता कार्यकारिणीने पृथ्वीच्या पाठीवर कुठल्याही देशात झाले नसतील असे काळे निर्बंध करून हिंदी निर्बंध संहितेस काळीमा लावला आहे. नोकरशाही ही सनातनी दडपशाही वृत्तीची नि बेजबाबदार असून ती सर्व महसूल, शिक्षण नि उद्योगधंदे यावर खर्च न करता नोकरशाहीवर उधळत आहे. 1910 सालचा मुद्रणासंबंधीचा निर्बंध हा विचार आणि सभा यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारा होता असं त्यांनी त्यात नमूद केलं आहे. खऱ्या देशभक्तास शोभतील अशी ही धीट मतं आहेत. मोर्ले मिटो सुधारणांविषयीचं त्यांचं मत मननीय आहे. प्रांतिक सरकारची विधिमंडळे स्वतंत्र तर दाखवायची आणि त्यावर नियंत्रणही ठेवायचं आणि मंत्रिमंडळाचे अस्तित्व मात्र लोकप्रतिनिधींच्या मतावर अवलंबून ठेवायचं नाही, ही यात खरी गोम होती. राज्यपालांची कार्यकारी मंडळे भारतीयांच्या प्रगतीच्या दृष्टीने काही कार्य करू शकली नाहीत, कारण त्यांचं ध्येय आणि धोरण यांचा रोख या देशाची सुधारणा करण्याकडे नव्हता,
त्यांची ध्येयनी धोरणे हिंदी समाजाच्या गरजा, दुःखे आणि आकांक्षा यांनी प्रेरित झालेली नव्हती. त्यामुळं त्या कार्यकारी मंडळांनी शिक्षणात प्रगती केली नाही, स्वदेशीला पाठिंबा दिला नाही. इतकंच नव्हे तर जे जे राष्ट्रीय वृत्तीचे दिसेल त्यावर बोट मोडण्यापलीकडे ती काही करू शकली नाहीत. कारण ही प्रगती त्यांच्या हिताला बाधक होती, ही ती मंडळी जाणून होती, असा भीमराव आंबेडकरांचा सडेतोड अभिप्राय होता. पदवीधर झाल्यावर बडोदे संस्थानात भीमरावांनी वडिलांच्या इच्छेविरुद्ध नोकरी धरली. बडोदे सरकारच्या सैन्यात भीमरावांची लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली. भीमरावांनी मुंबईत राहावं, काही झालं तरी बडोद्याला जाऊ नये अशी रामजी सुभेदारांची मनीषा होती. बडोद्यातील वातावरण मुलास मानवणार नाही असं त्यांना मनातून वाटत असावे, म्हणून परोपरीनं भीमरावांचं मन वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण भीमरावांनी आपला हट्ट सोडला नाही. इकडे पाहावे तर ब्रिटिश हिंदुस्थानातील सरकारी सचिवालये सुद्धा वरिष्ठ समाजातील पुराणमतवादी सुशिक्षितांनी बुजबुजलेली. परंतु योगायोग असा की भीमराव बडोद्यास जाऊन 8-15 दिवस झाले नाहीत, तोच वडील अत्यवस्थ आहेत अशी भीमरावांना अचानक तार मिळाली. भीमरावांनी तडक गाडी पकडली. वाटेत सुरत स्थानकावर वडिलांसाठी सुरतेची मिठाई घेण्यासाठी ते उतरले. परंतु त्या गडबडीत आगगाडी मुंबईस निघून गेली. दुसरी गाडी मिळायला दुसरा दिवस उगवावा लागला. भीमराव दुपारी फार उशिरा मुंबईस पोहोचले. घरी येऊन पाहतात तो वडील मृत्यूशय्येवर. नातलग आणि शेजारी पाजारी त्यांच्या अंथरुणापाशी चिंताग्रस्त स्थितीत बसलेले. ते दृश्य पाहताच त्यांच्या मनात चर्र झाले. मृत्यूशय्येवर पडलेल्या त्या धर्मपुरुषानं भीमरावास पाहण्यासाठी कंठी प्राण धरला होता. मुलाच्या वाटेकडे डोळे लावून तो मानधन पुरुष पडला होता. डोळ्यात प्राण घुटमळत राहिले होते. मुलगा आल्याचे वृत्त कानावर पडताच त्यांनी डोळे उघडले. लाडक्या मुलाच्या अंगावरून प्रेमानं आपला थरथरता हात फिरवला. आपल्या जीवनातील आशेच्या एकमेव निधानाला त्यांनी नीट डोळे भरून पाहिलं. थोड्याच क्षणात त्यांचे डोळे मिटले. त्यांचे हातपाय गळले. शरीर थंड पडत चाललं. रामजींची ह्या लोकीची यात्रा संपली. भीमराव धाय मोकलून रडू लागले. त्यांच्या आक्रोशापुढं दुसऱ्या कुणाचाही शोक ऐकू येईना. रामजी सकपाळ शेवटपर्यंत उद्योगशील, महत्त्वाकांक्षी, स्वाभिमानी जीवन जगले. ते वयानं वृद्ध, मनाने गरीब, परंतु चारित्र्यानं गुणाढ्य होते. स्वतःला कल्पना नसेल एवढा स्वजातीस, स्वदेशास आणि मानवजातीस भूषणभूत असा ठेवा त्यांनी पाठीमागे ठेवला. जीवनातील संकटे निमोह